स्पर्धा आहे. आदरणीय शुभमजी सुभाषजी पालकर यांचं आगमन होतं. सुभाषजी पालकर साहेब आणि त्यांचे सहकारी मित्र यांचं तुषारजी चौधरी आणि किरणजी पालकर या तीनही आमच्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आमदार चषकामध्ये काल 2:45 वाजता आम्ही सत्कार केला, तर आज 2 वाजलेत. आदरणीय सुभाषजी पालकर साहेबांची एंट्री आमदार चषकामध्ये. साहेब सहर्ष स्वागत. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतात सुभाषजी पालकर साहेबांचं आगमन. किरणदादा पालकर यांचंही सहर्ष स्वागत. कॅश प्राइज निर्णय अजूनही पेंडिंग आहे, कारण आपण वारंवार चेक करतो आणि 3 लगातार षटकार मारले तर अतुलजी केलटकर यांच्याकडून आणि त्याचबरोबर मिलिंदजी ढाकवळ यांच्याकडून 1000. चला डिसिजन आलाय, सेफ आहे, चौकार नाही आहे. धाबा किती धावून काढल्या सर? ओके. दुहेरी धावानं धावसंख्येचं खातं खुलं केलंय. ते JB11 वेनगाव संघ आणि स्वराजनं हो हा स्ट्रोक इटबिल्डच्या वरून मिडऑफच्या वरून लॉंग ऑफला आपण पाहिला. 2 धावा देऊन गेला आणि या 2 धावेच्या बरोबरीनं 3 धावा आणि 3 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकूण 5 या धावसंख्येवरती. युगायुगातून एखादा युगपुरुष जन्माला येतो असे युगप्रवर्तक अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव आणि शिवसेना शाखा मोठे वेनगाव यांच्या वतीनं आयोजित केलेली आमदार ट्रॉफी 2026 हे पर्व सरपाटनं वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे ऋषभच्या बॅटमधून येतोय. हा कमालीचा स्ट्रोक, 6 धावसंख्येसाठी षटकार. चे स्वतः करण पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. ओकोलाट टाकलाय, दिशा दिली आहे शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक होते, एक सिंगल देऊन झाल्याने या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 12 या धावसंख्येवरती. JB11 वेनगावच्या दोन्ही फलंदाजांसाठी कॅश प्राइज आहे. मिलिंद ढाकवल यांच्याकडून जर का 6 हॅट्रिक आली तर मात्र 1000 आणि 2 बॅक टू बॅक आले तर 500. आणि अतुलजी केलटकर यांच्याकडून देखील 6 हॅट्रिक आली तर 1000. पुनः करंचा बॉल उडवलाय परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. वाईडिश लॉंग ऑफला झेल करवी बाद होईल. स्वराज हॅज टू डिपार्ट. त्यांचे 99 प्रयोग अयशस्वी ठरले आणि 100वा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला आणि बल्बचा शोध लावला. खरं तर त्यांना विचारलं गेलं, ज्यावेळी त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला त्यावेळी त्यांना विचारलं की तुमच्या यशाचं रहस्य काय, तर त्यांनी सांगितलं की मी या 99 अयशस्वी प्रयोगातूनच शिकलो की 100वा प्रयोग कसा यशस्वी करून दाखवायचा. खरं तर अपयश तुम्हाला खचवायला येत नाहीत, अपयश तुमची कमतरता दाखवायला येत नाहीत, तर अपयश तुमच्यातील सिद्ध करायला येतात आणि तेच करावं लागेल आता करणला. हो, इथे खोलाट टाकलाय, सरळ बाट न उडवायचा होता खरं तर, परंतु चुकला गेलाय. एसटी रक्षकाचा वेट डॉट बॉल पाहायला मिळतोय. चालके सर, JB वेनगावसाठी आता फार मोठा कॅश प्राइज आहे. 2100 रुपयाचा कॅश प्राइज आहे जर का 3 लगातार षटकार आणि 3 लगातार चौकार आले तर. आदरणीय ज्यांचं खरं तर 2 वाजता या आमदार ट्रॉफीमध्ये शुभ आगमन झालं, ग्रँड एंट्री ज्यांची झाली ते सुभाष भाऊ पालकर यांच्या वतीने
2100 रुपयाचा कॅश प्राईज आहे षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी. सुभाष भाऊ पालकर क्रिकेटचे खरं तर निस्सीम चाहते आहेत आणि JB11 वेनगाव या संघाला त्यांचाही सपोर्ट आहे आणि 2100 रुपये आता कोणता फलंदाज कमावेल याची चर्चा आहे. अजय केलटकर यांनी देखील बरीचशी पारितोषिक लावली. सौरभ शेठ बोराडे यांनी पारितोषिक लावली आणि या स्पर्धेच्या ज्या सुंदर ट्रॉफीज आहेत उपजिल्हा प्रमुख आदरणीय भाई गायकर साहेब आणि त्याचबरोबर कार्यसम्राट सरपंच तथा कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक गायकर दादा यांच्या वतीने या सर्व सुंदर ट्रॉफीज इथून मात्र आणि त्याचबरोबर रेफ्रिजरेटर जो मॅन ऑफ द सिरीजचा फ्रीज आहे तो मात्र सौरभ शेठ बोराडे यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आला. सर्वांचे आभार आपण व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. सगळ्यांचे आभार. जाऊया मॅचकडे. सार्थक सेकंड ओव्हरसाठी त्याला इन्व्हाइट केलंय. ओ इथे कमालीचा वेग सार्थकचा पाहिला आपण. वेगावरती स्वार होऊन तो आता सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय आणि धावसंख्या रोखायच्या त्यात त्याला चांगलं ठाऊक आहे. त्या अनुषंगानं फार मोठी जबाबदारी दुसऱ्या षटकासाठी त्याला इन्व्हाइट केलंय आणि त्याच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी करणं सोपवली आहे. 12 ही धावसंख्या. आणखीन कॅश प्राईज आहे चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी किरण भाऊ पालकर आणि तुषार चौधरी यांच्याकडून प्रत्येकी 1100 रुपयाचा कॅश प्राईज. कॅच ड्रॉप. अतुलजी केलटकर यांचं देखील अमूल्य असं योगदान या क्रीडा स्पर्धेला. आणि अतुलजी केलटकर साहेब आपण कुठे असाल तर मंचावरती या. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आणि काय जबरदस्त मॅच चालू आहे. JB11 वेनगावच्या विरोधात कांड्रोली चौक परिसरातील हा संघ आहे आणि या संघाच्या विरोधात JB11 वेनगाव कसा परफॉर्मन्स देईल यासाठी सगळ्या वेनगावकरांचं लक्ष लागलंय आणि तशी बॅटिंग सौरभ आणि त्याच्या साथीला असलेल्या फलंदाजाला करायची. ओव्हर टू कॉम्बॉक्स चालके सर. ओ इथे पुनश्च आपण पाहतोय थोडीशी लाईन खेचली सार्थकनं, मागे टप्पा ठेवला, त्यानंतर क्रॉस बॅट षटकार खेचण्याचा मनसुबा होता खरं तर फलंदाज सुजलचा. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहतो निर्धाव फेकले जात आहेत. डॉट बॉल पाहायला मिळालेत. कमबॅकिंग ओव्हर खरं तर पहिल्या षटकामध्ये करणनं 12 धावा जरूर खर्च केल्यात परंतु या दुसऱ्या षटकामध्ये कमालीची बॉलिंग अद्यापपर्यंत सध्याच्या घडीला तरी राहिली आहे ती सार्थकची. बघा डेडिकेशन किती महत्त्वाचं असतं. खरं तर गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळतोय, गावाच्या नावासाठी खेळतोय, धडपडतोय परंतु धावा कमी कशा देता येईल याकडे संपूर्ण कटाक्ष आहे तो सार्थकचा. एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचेल ते एकूण 13 या धावसंख्येवरती 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले सध्याच्या घडीला. स्वराज बाद झालाय. ऋषभ आणि सुजल ही जोडी मैदानावरती आता त्यांना चांगला खेळ करावा लागेल होम ग्राउंडवरती. खरं तर आपण पाहतोय कालच्या रात्रीमध्ये सूरजची बॅटिंग, त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला. 3 धावाचं समीकरण आणि ते कायम बोचत आणि टोचत राहील खऱ्या अर्थाने वेनगावकरांना. आज JB11 वेनगाव संघ उतरलाय घरच्या मैदानावरती. चांगला परफॉर्मन्स राहिलाय पहिल्या मॅचमध्ये परंतु आता कांट्रोली संघाच्या विरोधात धावा बनवाव्याच लागतील. बॅटची कडा घेतली या शॉर्ट थर्डमॅनला. कम्मालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. किमान 3 धावा त्याने वाचवल्यात आपल्या संघासाठी. एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये करणनं 12 धावा खर्च केल्या, त्यानंतर सार्थकनं कम्मालीचं षटक फेकलंय. खरं तर मोमेंटम शिफ्ट करणारं षटक आहे ते कांडोली टीमच्या माध्यमातून सार्थकच्या माध्यमातून ते फेकलं गेलं आणि फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्यात. कम्मालीची ओर राहिली आहे. निर्णायक षटक पहिल्या सत्रामधलं. आमदार चषकामध्ये किरणजी राजपूरकर यांचंही सहर्ष स्वागत. खरं तर धावा थोडा संत गतीने सध्या चालू आहेत आणि या शांततेला भंग करावा लागेल ते फलंदाज ऋषभला. हा नक्कीच त्यामध्ये ती क्षमता सुद्धा आहे, ते करावंच लागेल. आता खुळात टाकला होता, खोदून काढलाय
बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल देऊन जाईल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ते एकूण 16 या धावसंख्येवरती. नितीन आलेत खरं तर निर्णायक षटक फेकण्यासाठी पहिल्या सत्रामधील. धावा कराव्याच लागतील, त्याशिवाय आता गत्यंतर नाही आहे. इथे खोलात टाकला होता, लाऊड अपील पाहायला मिळते आपल्याला, परंतु बघा दोन्ही फलंदाज किती चालाक आहेत. त्या संधीचा फायदा घेतला आणि 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकूण 18 या धावसंख्येवरती. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती. खरं तर छत्री आपली पावसामध्ये संपूर्ण शरीराचं संरक्षण जरी करत नसली ना, तरी पावसामध्ये उभं राहण्याची जिद्द नक्कीच देते. तसा संघर्ष तुम्हाला आहे ना या मॅचमध्ये, या धावा जमा करण्यासाठी तुम्हाला संघर्ष आता करावाच लागेल. हाफ ट्रॅकर होता, हॅमर स्ट्रोक, बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक धावत गेलाय डीपमध्ये. तत्पूर्वी या मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 20 या धावसंख्येवरती. धावसंख्येला रोख लगावलाय, धावसंख्या बनवावी लागेल. अटॅकिंग इज वेल डिफेन्स. आक्रमण हा तुमचा आता बचाव आहे आणि ह्या होम ग्राउंडवर खेळत असताना कांट्रोल टीमच्या विरोधात धावा जमवणं फार कठीण होऊन बसलंय ते JB11 वेनगाव संघाला. कमालीची गोलंदाजी. खरं तर नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही का क्षेत्ररक्षण स्वीकारलं, कॅप्टन बाईटमध्ये करणला आपण ऐकलं आणि त्यावरती सगळेच गोलंदाज त्यांचे खरे उतरलेत. धावसंख्याला अंकुश लगावणं फार मोठी जबाबदारी आणि त्या जबाबदारीला ते लिलया पार पाडतायत सध्याच्या घडीला तरी. हो, इथे पुन्हा क्रॉस बॅटे स्ट्रोक, हाफ ट्रॅकर होता, परंतु इथे आता निर्णय घ्यावाच लागेल. त्यासाठी सॅक्रिफाईस विकेट केली जाते. फलंदाज सुजलची. सुजल हॅज टू डिपार्ट बॅक टू द डगआउट. +40 कसं पोहोचता येईल याकडे मनसुबा असेल आणि त्यासाठी प्रणित आला आता स्ट्रायकर एंडला. न्यू बॅटर पुनशा नितीन सज्ज होतील. ओ इथे स्क्वेअर कट, तो शॉर्ट टर्मनला कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 3 धावा वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षकानं. फिल्डिंग डिपार्ट ही महत्वाची जबाबदारी आपण कांडोली टीमच्या माध्यमातून पाहिले. बऱ्याचशा धावा त्यांनी वाचवल्यात फिल्डिंग करत असताना आणि हीच त्यांची जमेची बाजू राहिली आहे. तीन षटक कंप्लीट झालीत. 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ते एकूण 7च्या सरासरीने 21 या धावसंख्येवरती. अंतिम षटकामध्ये कमाल 20 किमान 15 या धावा आता शोधाव्याच लागतील त्या JB11 वेनगाव संघाला. कारण होम ग्राउंडवर आपण पाहतोय ॲडव्हान्टेज आहे आणि त्या ॲडव्हान्टेजचा आपण पाहतोय फायदा घेणं फार गरजेचं असेल आता. कारण या क्रीडांगणाची प्रत्येक कोणा ना कोणा, प्रत्येक बाजूना बाजू त्यांना माहिती आहे कशी गोलंदाजी करायची.
सेकंड इनिंगमध्ये हे चांगलं ठाऊक आहे आणि त्या अनुषंगानं आता बॅटिंग करणं फार महत्त्वाचं असेल. खरं तर ऋषभवर फार मोठी जबाबदारी असेल. तो सलामीला आलाय, त्याला आता फार मोठी जबाबदारी खांद्यावरती घेऊन बॅटिंग करावीच लागेल. मयुरेश अर्धशतकवीर, खरं तर सूरज नंतर त्यानं झलकावलंय, पण पहिला मान वेणगावकरांचाच. मयुरेशाला अंतिम षटकासाठी त्याला धावा रोकायचे आहेत. फुल टॉस, त्यावरती कडा प्रहार, डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे येतोय. हा महत्वपूर्ण षटकार मयुरेशच्या ओव्हरमध्ये हा खेचलाय ऋषभनं. महत्वपूर्ण षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते एकूण 27 या धावसंख्येवरती. एंटरटेनमेंट का असतं, मनोरंजन कसं करावं हे चांगलं ठाऊक आहे आपल्या ऑफिशियसला. ओ चेंज ऑफ स्पेस, गती परिवर्तन, परंतु लाईन चेक करावी लागेल. ओ वाईट चेंडूचा अनोख्या शैलीमध्ये माधवजी ठाकरे सरांचा इशारा येतोय. वाईट चेंडूचा एक अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 28 या धावसंख्येवरती. पुनश्च मयुरेशवरती थोडासा दबाव आहे. हो खोलात टाकला होता, बसून मारायचा होता हा फटका, परंतु असफल. किमान 2 मोठे स्ट्रोक यावेच लागतील आणि असाच मनसुबा असेल. पाठीराखे सुद्धा तेच ओरडतायत बाहेरून, फक्त 2 मार, 40+ कशा तरी धावा बनव हा मनसुबा. फुल टॉस, क्रॉस बॅटेड, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु थोडंसं फंबलिंग आणि त्याचं रूपांतरित दुहेरी धावामध्ये आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकूण 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. सध्याच्या घडीला आपण पाहतोय पार्टीचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये धावा जमवणं थोडंसं कठीण होतंय, पण ते कार्य आता करावंच लागेल ऋषभला. करो या मरो, डू ऑर डाईस. एक वेणगाव हारले, दुसरी वेणगाव हारता कामा नये हा मनसुबा स्वतःच्या मैदानावरती आणि स्वतःच्या आयोजनामध्ये खेळत असताना पुनश्च मयुरेश ओव्हर द विकेटनं उसरा बाटनं ऋषभच्या बाटमधून वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे मच निडेड षटकार. ऋषभच्या बाटमधून कमालीचा स्ट्रोक, आमदार ट्रॉफी मधील विलोभनीय दमदार षटकार. कमालीचा स्ट्रोक, 36 धावा धाव फलकावरती. पुनश्च फुल टॉस, सर बाटनं वाईडिश लॉंग ऑनला. आता क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथे काय घडलं, सध्याचा गोंधळ पाहता आता पंचच सांगू शकतात. हा रनआउट नॉन स्ट्रायकर एंडला. चला चेक करा ऑफिशियल्स. हा नॉन स्ट्रायकर एंडला मला वाटतं ऋषभ बाद आहे. एकेरी धाव, 37 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय.
टार्गेट सेट करणारा बॉल आपण पाहतो. चेंडू शेवटचा मयुरेशचा, समोर प्रणित. हो इथे फुल टॉस, नो चेंडूचा इशारा आला. बिमर वेस्ट साईडचा नो. आणि त्या बॉलवरती किती धावा येतील? हा रिव्ह्यू केलाय त्याला, या रेफर केला ऑफिशियल्स. चेक करा वेस्ट साईड. ऑनफिल्ड डिसिजन नो बॉल आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. जर हा नो बॉल असेल तर 3 धावा ऍड होतील स्कोर कार्डवरती. परंतु आता निर्णय गुलदस्त्यात आहे, पेंडिंगमध्ये आहे. आपण पाहतोय KTC लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टेक्निकल टीम आणि आपल्या ऑफिशियल्स. ओ इट्स नो बॉल, वेस्ट साईड. 2+1, 3 धावा स्कोर कार्डवरती ऍड होतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 40 या धावसंख्येवरती. आव्हानात्मक टार्गेट सेट झालंय. परंतु आता टार्गेट सेट करायचं असेल तर एक मोठा स्ट्रोक खेळणं फ्रीट असेल. प्रणित पुनशा स्ट्राइक रेंजला. मयुरेश. हो इथे प्रणितचा हा स्ट्रोक भरपूर वेळ हवेत आहे. वाईडिश लॉंग ऑनला फ्री हिट होता. परंतु या चेंडूवरती किती धावा मिळतील हे पाहणं फार महत्वाचं आणि रंजक. 2 धावा, इनिंग ब्रेक 42 धावा, 43 धावा संख्येचं टार्गेट समोर सेट झालंय. JB11 वेनगाव संघ स्वतःच्या मैदानावरती, घरेलू मैदानावरती खेळत असताना आता कांडोळे टीमच्या विरोधात त्यांना 42 धावा संख्येचं 42 धावा झाल्या, 43 धावा संख्येचं टार्गेट सेट झालंय. ते आई गावदेवी कांडोळे संघाच्या समोर. थँक्यू चालके सर. आणि या कॅमेरामॅनला आपण रिक्वेस्ट करूया, कॅमेरा आपण टर्न करा आणि या मुख्य मंचावरती आमदार चषक 2026 मध्ये आदरणीय सुभाष भाऊ पालकर यांचा भव्य सन्मान आणि किरण भाऊ पालकर यांचा भव्य सन्मान देखील या स्पर्धेमध्ये संपन्न झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. मोठी स्पर्धा आणि आपण या किरणजी राजपूरकर सन्माननीय सिव्हिल इंजिनियर किरणजी राजपूरकर साहेब यांचा सन्मान आपण रुपेजी चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते करतोय. विनंती करतोय वेनगावचे आदरणीय जावई सिव्हिल इंजिनियर कल्याणवरून या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. किरणजी राजपूरकर यांचा सन्मान सिव्हिल इंजिनियर म्हणजे या स्पर्धेची बांधणी राणा प्रताप क्रिकेट संघ वेनगावने केलेली आहे आणि सिव्हिल इंजिनियर म्हणून कित्येक बांधकाम ज्यांनी केलेले ते किरणजी राजपूरकर कल्याणवरून आलेले आहेत. सर आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय जावई देखील आहेत वेनगावचे, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण नक्की विचारूया किरण राजपूरकर यांना की वेनगावच्या स्पर्धेचं आयोजन, किरण दादा वेनगावच्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला कसं वाटलं याबद्दल आपण 2 शब्द नक्की व्यक्त करावेत. सिव्हिल इंजिनियर आहेत त्यामुळे एज्युकेटेड आहेत, चांगलं बोलू शकतात. पण दादांनी खरं तर छान नियोजन एका वाक्यामध्ये या स्पर्धेचं कौतुक केलं. धन्यवाद. विजयासाठी लक्ष ठेवण्यात आलं. 43 धावा संख्येचा चालके सर. खरं तर आता आगळं वेगळं कॅश प्राईज आहे. JB11 वेनगावसाठी कॅश प्राईज आहे. जर का बॉलिंग करताना कुठल्याही बॉलरने जर का स्टंप तोडला तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज महालक्ष्मी वेनगावचे कॅप्टन निवृत्ती थोरवे यांच्याकडून. राणा चला बॅट्समन लगेच चला. आपण 43चं टार्गेट आहे. बॅट्समन पाठवा. निवृत्ती थोरवे यांनी कॅश प्राईज लावला, स्टंप तोडला तर म्हणजे चला बॅट्समन लवकर चला. आपण टीम कांड्रोली करण आपल्या संघाची ओपनिंग जोडी पाठवा. 43चं टार्गेट आहे. चला फास्ट खेळा. 2:15 वाजले. आज तरी स्पर्धा 3च्या आसपास झाली तर बरं होईल. चला चला टाइम लिमिट बघा. 2:17 झालेत. अंपायर आपणही त्या गोष्टीकडे लक्ष द्या. माधव ठाकरे सर, राज ठाकरे सर आणि जगताप सर तीनही अंपायरचं कौतुक आहे. टाइम अजिबात घेऊ नका. कांड्रोली संघ आपण लगेच बॅटिंगसाठी उतरा. आणि ज्याने या मैदानावरती अर्धशतक ठोकलेले तो मयुरेश, मैदानाच्या आतमध्ये टीम कांडोलीकडून
77 नंबरची जर्सी असणारा मयुरेश हा खेळाडू या मॅचचा टॉप प्लेअर आहे. उद्या सुपर 6 ची पहिली मॅच होईल 6:30 वाजता. कालच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झालेला आंबोट संघ आणि आजच्या रात्रीमधून जो क्वालिफाय होईल तो ठीक 6:30 वाजता. सुपर 6 ची 3 ओव्हरची मॅच उद्या होईल 6:30 ला. आपण रिपोर्टिंग करा. 6:45 ला टॉस आणि 7 वाजता मॅचला सुरुवात. सुपर 6 ची लढत उद्या आंबोट वर्सेस आजच्या रात्रीचा विजेता यांच्या विरोधात होणार आहे. पण संपूर्ण वेनगावकरांना लक्ष लागलंय की JB11 वेनगाव कांड्रोली या संघाला 43 धावसंख्येपासून रोखणार का. अजय केलटकर यांना विश्वास आहे. सौरभ बोराडे यांनाही विश्वास आहे. उपतालुका संघटक प्रसाद शेठ पाळकर यांनाही विश्वास आहे. सुभाष भाऊ पालकर, किरणदादा पालकर, चौधरी दादा सगळ्यांना विश्वास आहे. संदेशजी पेठे यांनाही विश्वास आहे की हा संघ तो कारनामा करेल आणि ती करामत करण्यासाठी आता पहिला बॉलर आला तर ऋषभ जाधव. बॅटिंग स्टान्स वरती 77 नंबरची जर्सी, आजच्या रात्रीचा हाफ सेंचुरियन, आजच्या रात्रीचा अर्धशतकवीर कांड्रोलीचा मयुरेश फलंदाजी स्टान्स वरती उभा आहे. गेम ऑन. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, मयुरेशचा स्ट्रोक, पहिली गोल्डन विकेट. पहिल्या बॉल वरती मोठा धक्का, अर्धशतकवीर मयुरेश आउट. छकुला चाललाय, पकडली कॅच, 1 नंबरची विकेट. छकुलाला 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेलं आहे. सन्माननीय उपतालुका संघटक प्रसाद शेठ पालकर यांच्या वतीने आणि मोठी विकेट आहे. मयुरेश शून्यावरती आउट. वर्ल्ड कपच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या विरोधात सचिन तेंडुलकर जेव्हा आउट झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला जेवढा आनंद झाला नसेल तेव्हा कांड्रोलीचा मयुरेश आउट झाल्यानंतर वेनगावकरांना आनंद झालेला आहे. छकुलाला रोख रक्कम प्रसाद शेठ पालकर यांच्याकडून 500 रुपये. गावचा लाडका छकुला आणि त्याने पकडली आहे कॅच. आता ही कॅच नव्हे तर मॅच ठरू शकते कारण कांड्रोलीचा मयुरेश आउट झालाय. ऍडव्होकेट सिद्धांत गवळे यांच्याकडून देखील या कॅच साठी 500 रुपये. 3 विकेट जर घेतल्या तर सुभाष भाऊ पालकर यांच्याकडून 2100 रुपये. किरण भाऊ पालकर आणि तुषार चौधरी या दोघांच्या वतीने प्रत्येकी 1100 रुपये. आता बघायचं ऋषभ ती विकेट हॅट्रिक घेईल का. 6 पेक्षा कमी धावा दिला तर निवृत्ती थोरवे दादांकडून रोख रक्कम 500. भरपूर संधी आहेत, मोमेंटम बनवलाय ऋषभने. दुसरा बॉल हवे ते दुसरी कॅच, बॅक टू बॅक विकेट. JB11 वेनगावने कांड्रोलीला दिला दुसरा धक्का. प्रेक्षकांचा जल्लोष, सेलिब्रेशन स्टार्ट. सुजलला 500 आणि ऋषभला 1000 आलेले आहेत. ऍडव्होकेट सिद्धांत गवळे यांच्याकडून 2 बॉल 2 विकेट. आता विकेट हॅट्रिक येणार का. भरपूर कॅश प्राइज आहे. या एका विकेटवर ऋषभ किमान 10 ते 12 हजाराची कमाई करू शकतो. 1 विकेट. सुभाष भाऊ पालकर यांचे 2100. 1100 किरण भाऊ पालकर यांचे. चौधरी दादाचे देखील 1100. ऍडव्होकेट सिद्धांत गवळे यांचं येईल आणि प्रसाद शेठ पालकर आणि सौरभ शेठ बोराडे यांचं देखील कॅश प्राइज आहे. किमान 10 ते 12 हजार या एका बॉलवरती आहेत. प्रार्थना करतात सर्व टीमचे सपोर्टर. JB11 वेनगाव विजापूरवरून, कर्नाटक विजापूरवरून मेहबूब जमादार यांच्याकडून JB11 ला शुभेच्छा आलेल्या आहेत. हॅट्रिक साठी त्यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे महाराष्ट्राची स्पर्धा कर्नाटक मध्ये देखील प्रेक्षक बघतायत. ऋषभ इज ऑन हॅट्रिक. कदाचित रन आउट होईल का. थोडा लेट पण जबरदस्त बॉलिंग. वेनगावकरांच्या अपेक्षांवरती सार्थ बॉलिंग करतोय तो मात्र ऋषभ. 3 बॉल 2 विकेट आणि 1च धाव. 43 धावांचं एक कठीण आव्हान. काठिण्य पातळी आता वाढली आहे. 6 पेक्षा कमी धावा देईल का ऋषभ. निवृत्ती थोरवे यांच्याकडून 500. बक्षीस आलं की परफॉर्मन्स बहरतो. JB11 वेनगाव 3 बॉल 2 विकेट 1च धाव. प्रेशर बनवलंय. सिच्युएशन आता क्रिएट केली आहे ती गोलंदाज ऋषभने. 3 बॉल फक्त 1च धाव आलेली. चौथा बॉल बॅटला ब्रश झालाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल. 1 रन. घाई करून चालणार नाही. ओव्हर त्याच्या धावा देऊन चालणार नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये आता तो विजय दिसत असेल.
JB11 वेनगाव या मॅच मध्ये धावा बचाव करेल हा आत्मविश्वास ऋषभच्या बॉलिंगने आलाय. 4 बॉल मध्ये 2 विकेट आणि 2 धावा आहेत. JB11 वेनगाव प्रत्येक बॉल नंतर प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतायत. सपोर्टर अक्षरशः डान्स करतायत. डीजे मास्टर करण, वेर आर यू करण? करण गेट रेडी. डान्स आपण होणारच वेनगावच्या सपोर्टरचा, कांडोलीच्या सपोर्टरचा, त्यामुळे चांगलं गाणं लावा आपण. शरीरवेदी बॉल, रन मिळणार नाहीये. कांडोलीला कंट्रोल केलंय. या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये 88 धावा उभारणाऱ्या टीमला इथे मात्र 5 बॉल मध्ये ऋषभने धावा दिल्या फक्त 2. आता 6च्या आतमध्ये रोखलं तर निवृत्ती थोरवे यांच्याकडून 500 रुपये. वेनगावचं प्रतिभावान क्रिकेट आणि या प्रतिभावान क्रिकेटचा आणखीन एक अष्टपैलू ऋषभ, सुपरस्टार गोलंदाज. JB11 वेनगाव संघाचा ऋषभ. शेवटचा बॉल वेनगाव एक्सप्रेस. लास्ट बॉल बॅक टू द बॉलर. टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिली ओव्हर. व्हॉट अ बॉलिंग, ग्रेट स्पेल. उभं राहून प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत. वेनगावचा सुपरस्टार वेनगाव एक्सप्रेस ऋषभ जाधव साठी निवृत्ती थोरवे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेले आहे. आणि काय बॉलिंग केली. 43 वाचवायच्यात. पहिल्या ओव्हर मध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 2. आता 18 बॉल 41 धावांची गरज आहे ती कांडोलीला. खतरनाक ॲटमॉस्फिअर बनवलं आणि या ॲम्बियन्स मध्ये कांडोली संघ आता दबावाखाली आहे. मी विनंती करतो प्रेक्षकांना, आपण कॅमेरामॅनच्या स्टँडला जे उभे आहेत ना, मी विनोद शेठ भालेराव यांनाही विनंती करा, साहेब सगळ्या आपल्या प्रेक्षकांना कॅमेरामॅनच्या स्टँड पासून दूर या. कारण जर का एखादा बांबू तुटला तर आपल्याला बांबू लागेल. त्यामुळे आपण थोडं बाजूला व्हा स्टँड पासून. 18 बॉल आणि विजयासाठी 41. सगळ्या बॉलरसाठी निवृत्ती थोरवे यांचा कॅच प्राइज आहे. प्रत्येक बॉलरसाठी इकॉनॉमिकली 6 धावा कमी द्या. पियुष गायकवाड जो फलंदाज बॅटिंग करतोय, प्रथम कदम पनवेल यांच्याकडून मात्र जर पियुषने 3 सिक्सर मारले, 2 तोळ्याची सोन्याची बाली मात्र त्याला देण्यात. एकदा टाळा होऊन जाऊ द्या. 2 तोळे सोनं. पहिलाच बॉल आली विकेट. 2 तोळ्याची बाली नॉन स्ट्रायकर साठी आहे. अजूनही मैदानात काय जल्लोष आहे. डीजे होऊन जाऊ द्या, गाणं होऊन जाऊ द्या. कमान.
सोन्याची बाली, जागेवर गिफ्ट 3,12,300 देणारा खरा मावशीचा मुलगा आहे. सक्का भाऊही देणार नाही, पण मावशीचा मुलगा मात्र लगेच देणार आहे. प्रसाद शेठ पालकरही बघतायत. दिलदार व्यक्तिमत्व प्रसाद शेठ पालकरही खुश झालेत की इतका जीव मावशीच्या मुलावरती. कदाचित हा मावशीचा मुलगा आपल्याला हवा होता, प्रत्येकाला वाटेल. गोलंदाज तयार. वा, क्लीन बोल्ड, टो क्रशिंग यॉर्कर, दांडी 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 गोल. नाथ खुला परफॉर्मन्स गोलंदाजाचा. स्टंप तोडलाय का बघा एकदा. तुकडा पडला तरी तरी 500. तुकडा पडलाय का बघा अंपायर. एक तुकडा पडला नाहीये ना, सेफ आहे. ठीक आहे, वाचले. आधी JB11 वेनगावचा ऋषभ होता, आता सुजा 3 नाव आहेत, माफी असावी. आणखीन एक चांगला बॉल सुजलचा. योग्य टप्प्यावरती बॉलिंग. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावा फलकावरती धावा आहेत त्या मात्र 3. 12 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या 40. 12 बॉल 40. कॅमेरामॅनच्या बाजूला त्या प्रेक्षक आहेत ना, आपण समोर या म्हणजे कॅमेरामध्ये तुमचा डान्स आम्हाला कॅप्चर करता येईल. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित. ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस. ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस. आमदार चषक, आमदार चषक मोठे वेणगाव गावात. 12 बॉल 40 धावांची गरज आहे. आता मैदानावरती कॅप्टन आहे कांडोलीचा करण. नॉन स्ट्रायकर आणलाय तो विजय. ॲडव्होकेट सिद्धांत गवळे यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे. अक्षयजी चौधरी साहेबांचं देखील आगमन. पहिलाच बॉल, आणखीन एक डॉट बॉल. जर का मेडन ओव्हर जर का बॉलरने टाकली तर सुभाष भाऊ पालकर यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅट्रिक जर का मिळवली बॉलरने, विकेट हॅट्रिक, निवृत्ती थोरवे यांच्याकडून 1,000. खंद्या समर्थक आहे JB11चे. उद्या महालक्ष्मी वेणगाव मर्जही करतील त्यामध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. स्वतः बॉलर धावलाय. जिंकण्यासाठी धडपड सुरू आहे. एक धाव. आता सामना इथून बनलाय 10 चेंडू 39 धावा. काय खतरनाक बॉलिंग अटॅक कांडोली सारख्या बलाढ्य संघासमोर. ज्या टीमने 5 ओव्हरमध्ये 88 धावा ठोकल्या होत्या त्या संघासमोर धावा दिल्यात 14 बॉल मध्ये फक्त 4. सुभाष भाऊ पालकर 5,000 आहेत साहेबांकडून, पण आता रन आलेली. विकेट आटी कमावली तर नक्की पारितोषिक येईल. चांगला बॉल. बॅटचा फेस ओपन होईल तोपर्यंत चेंडू निघून गेलाय. खतरनाक गोलंदाजी. जंतरलेली मंतरलेली भन्नाट वेगाने ही गोलंदाजी चालू आहे. कांडोलीच्या फलंदाजांना चेंडू दिसेना असा केलाय JB11
वेनगावच्या बॉलरने. रोहन गवळे बॉलिंग करतोय. वा, आणखीन एक बॉल, जोरदार अपील. नाहीये फलंदाज सेफ आहे. एकही रन नाही. मॅच पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवली आहे. JB11 वेनगावने 1 रन घेतली दुसऱ्या बॉलवर. 39 पाहिजेत. 8 बॉल 39. मॅच मध्ये फलंदाजांना बॉल दिसेनासा केलाय, पण जोपर्यंत करण आहे तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. अजूनही तो संघनायक म्हणून मॅच मध्ये इथूनही फासे पलटू शकतो बॉलर रोहन गवळे. विकेट किपरच्या हातात चेंडू. टाळ्या वाजतायत JB11 वेनगावच्या सपोर्टरच्या. मॅच मध्ये बॉल बाकी आहेत 7. धावा हव्यात 39. अवघ्या 4 धावा दिल्यात. निवृत्ती थोरवेने प्रत्येक बॉलरला 6 पेक्षा कमी वाचलं तर 500 कमी होता. तिघांना पण आता 500 द्या. टाळ्या होऊन जाऊ द्या. 4च रन दिल्यात. 17 बॉल मध्ये 4 धावा दिल्यात. हा JB11 वेनगावचा रेकॉर्ड ब्रेक स्पेल आहे. आणखीन एक बॉल. टाळ्या होऊन जाऊ द्या. खतरनाक बॉलिंग, भन्नाट वेग. प्रीतमजी रातांबने धाव घेतली. ऋषिकेशजी सोनावणे यांच्याकडून 1111 रुपये. मुंबई पोलीस ऋषिकेशजी सोनावणे यांच्याकडून या बॉलरसाठी, रोहन गवळेसाठी 1111. ओव्हर संपली. 3 ओव्हर मध्ये धावा फक्त 4 आणि 1 ओव्हर मध्ये धावा हव्यात 39. खतरनाक बॉलिंग टाकली. एक धाव जर आली नसती ना, उपतालुका संघटक प्रसाद शेठ पाळकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000. जितू साबळे यांच्याकडून देखील रोहन गवळेसाठी 500. कॅश प्राइज तुमच्याकडेच ठेवा. झालं की आपण सगळ्यांना तुमच्या जास्त देऊ, कारण इतके पैसे आहे ना की मोजताना माझंही डोकं हँग होतंय. छकुलाने जर का आता मेडन ओव्हर टाकली तर सुभाष भाऊ पालकर यांच्याकडून 5000. निवृत्ती थोरवे यांच्याकडून 6 पेक्षा कमी धावा आल्या. तिघांनी कमावलेत. चौथ्याला पण चान्स आहे. छकुला, वेनगावचा लाडका छकुला. केतन रातांबेचा पहिला बॉल. मागे खेळाडू नाहीये पण तरी प्रयत्न चालू आहेत. वेगाने धावलाय तो मात्र. वा, टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रयत्न सोडले नाहीत. एफर्ट नेव्हर वेस्टेड. प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाहीत हे दाखवलं फिल्डर होता त्या ठिकाणी. प्रीतम रातांबे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. JB11 वेनगाव या टीमचे सपोर्टर आणि वेनगावचे उद्योजक जितू शेठ साबळे यांच्याकडून रोहन गवळेला 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. पैसाच पैसा. यावं तर वेनगावलाच, राहावं तर वेनगावलाच. गोलंदाज तयार. बॅट वरती आहे. स्ट्रोक ग्राउंड लेवलने चाललाय तरी प्रयत्न चालू आहेत फिल्डरचे आणि बॉल सीमा पार. टाळ्या होऊन जाता. 20 चेंडू नंतर चौकार मारून दिला कांड्रोलीला. आमदार चषकाची हायस्ट धावा उभारणारा संघही इथे मात्र नाही. जबरदस्त डान्स. माधव ठाकरे सरांना एनर्जी होते म्हणून ते वेनगावला वारंवार येतात, कारण वेनगावची माती आपल्याला वेगळी ऊर्जा देणारी माती आहे. 4 बॉल 34ची गरज आहे. आता विजय खात्यात आहे JB11 वेनगावच्या. समोर फिल्डर आहेत. रन फक्त 1. 3 बॉल 33. खतरनाक बॉलिंग. वेनगावच्या इतिहासामध्ये कदाचित JB11 वेनगावची खतरनाक बॉलिंग आहे की ज्याने 3 ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या. रात्रीचे 2:30 वाजलेत तरी देखील वेनगावचा एकही नागरिक झोपला नसेल. सगळे जागेत. म्हणजे 4,500ची वोटिंग आहे पण तेवढे बरेचसे नागरिक इथे आहेत. वा, स्ट्रोक हवेत आहे. 33 रन आहेत. कॅच होईल का? पकडले. कपिल देव स्टाईल उलट्या बाजूने झेल. फलंदाज आउट. चकुलाला विकेट. बजाव.
थँक्यू डीजा थँक्यू. सामना आता विजय सुनिश्चित आहे JB 11 वेनगावचा. कांठोलीच्या विरोधात बॉलिंग अटॅक छकुला अपील करतोय आणि विकेट. केतन रातांबेच्या खात्यात फलंदाज आउट. डीजे बजाव. वय वर्ष 57 वाटतच नाही. विनोद शेठ भालेराव यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. माधव ठाकरे सर कदाचित वेनगाव मध्ये जागा घेऊन घर बांधण्याचा विचार करतील, कारण 57चं डबल म्हणजे डबल वर्ष साहेब तुम्ही जगणार जर का वेनगावला राहिले तर. कारण ही माती मात्र बरंच वर्ष जगण्याची. विकेट हॅट्रिक आता येईल का बघायचं. छकुला स्ट्रोक इथून मात्र समोर आणि जिंकलाय JB 11 वेनगाव. टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा छोटा बघा उलट.